केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड तर मुक्ताईनगरच्या कोथळी गावातल्या यात्रेदरम्यानचा धक्कादायक प्रकार। रक्षा खडसेंकडून पोलीस ठाण्यात तक्रार, कार्यकर्तेही आक्रमक। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी एकूण 1 जण ताब्यात तर 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। पोलिसांची माहिती, इतर आरोपींचा सध्या शोध सुरू। छेडछाड प्रकरणी खडसे कुटुंबियांची एकत्र चर्चा, एकनाथ खडसे, मंत्री रक्षा खडसे आणि खडसे कुटुंबियांची बैठक। खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे, पोलिसांकडून काहींना अटक, इतरांनाही अटक होईल। छेडछाड प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर आरोपींना माफी देता कामा नये, कडक कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा। महिला आयोग या घटनेचा पाठपुरावा करणार, टवाळखोरांवर कडक कारवाई केली जाईल, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। पोलीस असताना सुद्धा टवाळखोरांनी मुलीची छेड काढली, टवाळखोरांना कुणाचाही धाक उरलेला नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था अधोगतीला गेली याचं हे उदाहरण, रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। रायगडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार पालकमंत्रीपदावर कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, रायगडच्या पालकमंत्रीपदावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांचे बॅनर झळकले, तर हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा बॅनरवर उल्लेख, तर पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना बॅनरबाजी समर्थकांकडून केली जाते। ब्राह्मण आणि इतर समाजाचा वाद राजकीयदृष्ट्या प्रेरित, तर काही नेते ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतरांची माथी भडकवतायत। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची विरोधकांवर सडकून टीका। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, तर करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट, 3/3/2025 ला त्यांचा राजीनामा होईल। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण। 2 दिवसांआधी अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय, अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील, करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंना राजीनामा तर द्यावाच लागेल, मुंडेंच्या जवळचा माणूस संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड लवकरच फासावर जाईल, आता मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, कराड आमचे निकटवर्ती आहेत असं धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं। आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणात खोटा अजेंडा राबवणाऱ्यांना सहआरोपी केलं असतं तर केव्हाच शिक्षा झाली असती, जरांगे पाटलांचं वक्तव्य, तर आता हत्या, खंडणी, जमिनी बळकावणाऱ्या टोळीला सुट्टी नाही, जरांगेंचा इशारा। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर मुंडेंना बडतर्फ केलं पाहिजे, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमन यांची प्रतिक्रिया। सीसीटीव्ही डिलीट करून कायदा मोडलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खेंडकर यांचा आरोप, तर आरोपीला मदत करणाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी। धाराशिवमध्ये महावितरण अभियंत्यांची शेतकऱ्यांशी बोलताना जीभ घसरली, आसू लोणी गावातील फीडर लाईन 5 दिवस बंद असल्याची शेतकऱ्यांची तक्रार, दरम्यान तक्रार ऐकून न घेता अभियंता अंकुश जाधवकडून शेतकऱ्यांना उद्धट उत्तरं। वाशिम जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना, संसर्ग वाढू नये यासाठी संशयित क्षेत्रामध्ये निर्जंतुकीकरण मोहीम, 260 पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली। साताऱ्यातील भरतवाडीमध्ये भर वस्तीत बिबट्याचा वावर, तर श्वान हल्ला करून श्वानाचा त्यांनी फडशा पाडला, थरार सीसीटीव्हीमध्ये कैद, वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी। स्टोरेज घोटाळ्या प्रकरणी आरोपी हवाला ऑपरेटर अल्पेश खारा याला कोर्टात हजर करण्याचे आदेश, तर अल्पेश खारावर स्टोरेज घोटाळ्यातील पैसे फिरवल्याचा आरोप। आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार, गाडेची ससून रुग्णालयामध्ये लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली, तर शनिवारी पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा जबाब नोंदवला। न्यायासाठी उद्यापासून उपोषणाला बसणार, तर आमची एसआयटी आणि सीआयडीची मागणी पूर्ण झालेली नाही, ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रतिक्रिया। रायगड दौऱ्यादरम्यान फडणवीस आणि शिंदेंसह भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांचा एकाच वाहनातून प्रवास, मुख्यमंत्री फडणवीसांनी आदिती तटकरे यांना गाडीत बसायला सांगितलं, पालकमंत्रीपदावर तिढा सुटणार का, यामुळे आता चर्चेला उधाण। पुण्यामध्ये शिंदेंनी शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केली, सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा, तर शिंदे आणि शहांमध्ये काय संवाद झाला ते सामनात प्रसिद्ध।
पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा शहांना भेटला। माझी कशी कोंडी झाली अशी तक्रार आत्म्यानं शहांकडे केली। राऊतांचा दावा, तर चर्चा झाली नसेल तर शिंदेंनी जाहीर करावं, राऊतांचं आव्हान। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापानाचा कार्यक्रम। कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर सध्या विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। स्वारगेट बस अत्याचाराच्या घटनेसंदर्भात नवी माहिती समोर, तर पीडित तरुणीनं घटना घडल्यानंतर एका बस कंडक्टरला माहिती दिली। त्या संदर्भात आता पोलिसांनी जबाब नोंदवल्याची माहिती, तर आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांचा जबाब नोंदवला। पुण्याच्या स्वारगेट आगारामध्ये अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात। स्वारगेट आगारातील बंद पडलेल्या बसेस पोलिसांनी हटवल्या। मनसेनं आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची भेट। संजय राऊतांसोबत मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचं आंदोलन। वेतन दरवाढीसह इतर मागण्यांसाठी आता कर्मचारी आक्रमक, तर 3 वर्षांपासून वेतन मिळालं नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप। पुण्यात पीएमपीएमएल ड्रायव्हरचा अनोखा प्रताप। कानात हेडफोन घालून मालिका बघत ड्रायव्हिंग करत असल्याचा हा प्रकार समोर। चालकाचा व्हिडिओ व्हायरल, प्रवाशांमध्ये संताप। साताऱ्याच्या कोरेगावमधील रहिमतपूर गावाचं नामकरण व्हावं। रहिमतपूरचं नाव रघुनाथपूर करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। अमरावतीमध्ये उद्या शिवसन्मान महामोर्चा, तर शहरासह ग्रामीण भागामध्ये या मोर्चाची तयारी। सर्वपक्षीय आमदार आणि खासदार इथे उपस्थित राहणार। महामोर्चात प्रशांत कोरटकरला अटक करण्याची मागणी जोर धरणार। नाशिकच्या मालेगावमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या दाम्पत्याला अटक। 3,80,000 रुपयांचे ड्रग्ज जप्त। नाशिक रोड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। पुण्याच्या इंदापुरातील वालचंद नगर पोलिसांची मोठी कामगिरी। 24 तासात हत्येचे 5 आरोपी ताब्यात। महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठीचे अनुदान रखडले, तर मजुरांसह शेतकरी यामुळे आर्थिक अडचणीत। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील वडशिंगीतील दारासमोरून ऑटो रिक्षा चोरीला। तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याची माहिती। बुलढाण्यामध्ये जिगाव प्रकल्पग्रस्तात 427 घरांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। मागील 5 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर आता आमदार हेमंत रासने ऍक्शन मोडवर, तर पोलीस ठाण्याबाहेरील बेवारस वाहन हटवण्याची मोहीम सुरू। पुण्यातील दूधभट्टी परिसरात मोहिमेला सुरुवात। स्वारगेटमधील घटनेनंतर आता माधुरी मिसाळांनी घेतली आढावा बैठक, तर एसटी महामंडळामध्ये आयपीएस अधिकारी नेमणार। परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा। कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश। कोल्हापूर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचेही निर्देश। प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, तर कोल्हापुरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये कोरटकरवर गुन्हे दाखल। उद्या काही शिवप्रेमींकडून तक्रारी दाखल होण्याची सुद्धा शक्यता। जनाई शिरसाई योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी 438 कोटी मंजूर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश, तर बारामतीच्या कराहटी गावातील ग्रामस्थांनी लावला बॅनर। मुंबई पालिकेच्या गट अ च्या नियुक्तीमधील परीक्षेत घोटाळा। परीक्षेचा पेपर फोडल्याचा 500हून अधिक अभियंत्यांचा आरोप, तर 25 फेब्रुवारी 2025ला घेण्यात आली होती परीक्षा। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये परीक्षा केंद्रावरून 10वीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणं भोवलं। सहाय्यक शिक्षकासह मुख्याध्यापकाला अटक, तर 1 जण फरार। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी पिंटू मुळेला अटक, तर मुळेला 13 मार्चपर्यंत 12 दिवसांची पोलीस कोठडी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये एकूण 12 आरोपी असल्याची पोलिसांची माहिती। यवतमाळमध्ये टवाळखोर टोळक्याचा धुमाकूळ। हल्ल्याचा गुन्हा करणाऱ्या टोळक्याचा साक्षीदार युवकाच्या घरावर हल्ला, तर टोळक्याकडनं गौतम नगरमधील काही दुचाकींची ही तोडफोड। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर। कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची नियुक्ती। नाशिक जिल्ह्यातील 82% शाळांचं गुणवत्ता मूल्यांकन पूर्ण। शिक्षण विभागाची माहिती। 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळांचं गुणांकन आता सुरू, तर उर्वरित शाळा आणि महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी 15 मार्चपर्यंत मुदत। सोलापूरकरनं तयार केलेल्या मसुद्याला पालिकेकडनं मान्यता नाही। राहुल सोलापूरकरवर पुणे महापालिकेचं स्पष्टीकरण। सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी सोलापूरकरची डिसेंबर 2023ला नेमणूक झाली होती, पालिकेची माहिती। पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियान जोमात सुरू। 8.5 लाख सदस्यांच्या नोंदणीचा टप्पा पार, तर भाजपचे जिल्हा प्रभारी नवनाथ पडळकर यांची माहिती।
आदासा गणपती मंदिरामध्ये सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रम, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचं आयोजन। ठाणे जिल्हा परिषदेच्या अभिलेख कक्षेतील स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, तर शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी 300 अधिकारी आणि कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवणार। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये पार पडला रथोत्सव, रथोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी, तर शिवपार्वतीचा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न। खंडोबाच्या जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई देवीच्या पालखी सोहळ्यालाही सुरुवात, हजारो भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली। या यात्रेत पालखीचं उत्साहात स्वागत। अहिल्यानगर शहरातील पाणीपट्टी वाढीवर सर्वच राजकीय पक्षांचं मौन, तर आता घरगुती पाणीपट्टीमध्ये 900 ते 4000 रुपयांची वाढ, दरवर्षी 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय। अमरावती जिल्ह्यातील तब्बल 10,000 लाडक्या बहिणी अपात्र, फेब्रुवारीपासूनचा हप्ता बंद होणार। जिल्ह्यातील 6,98,536 लाडक्या बहिणी पात्र। नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत, तर नाशिक पुणे रोडवरील मेघराज बेकरीची तोडफोड, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। गोंदियामध्ये शेकडो विद्यार्थ्यांची पहिल्यांदाच त्यांनी बघितला छावा चित्रपट, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा हा अनोखा उपक्रम। वर्ध्याच्या आर्वीमध्ये लोकसहभागातून शेत पाणंद रस्ते कामाला सुरुवात, तर पांडे ते धानोडी या पाणंद रस्त्याच्या कामाचं उद्घाटन, तर कामाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। सिंधुदुर्गात मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू, या प्रकरणी 3 संशयित ताब्यात। या घटनेमुळे परिसरात खळबळ, क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याची माहिती। धाराशिवच्या ढोकी परिसरामध्ये बर्ड फ्लूनं आतापर्यंत 32 कावळ्यांचा मृत्यू, जिल्हाभरात 300 पेक्षा अधिक कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी आता पाठवले प्रयोगशाळेत, नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन। बुलढाण्यात उमेदमार्फत 5 दिवसीय प्रदर्शनीचं आयोजन, तर या प्रदर्शनीमध्ये बचत गटाच्या महिलांचे 150 पेक्षा अधिक स्टॉल्स, खाद्यपदार्थांच्या या स्टॉल्सला खवय्यांचा मोठा प्रतिसाद। वाशिमच्या धावंडामधील शेतकऱ्यांचा वेगळा प्रयोग, टरबुजाच्या पिकात केली केळीची लागवड, आधुनिकतेची जोड देत उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं शेतकऱ्यांचा हा प्रयोग, शेतकऱ्यांना एकेरी 50,000 खर्च। जालन्याच्या अंबड गावात चोरट्यांचा गोडाऊनमधील सोयाबीन आणि हरभऱ्याच्या पोत्यांवर डल्ला, तर 5 ते 7 चोरट्यांकडून 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या गोकवडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक संचालकांची अचानक भेट, दरम्यान महेश पालकरांनी शाळेतील विविध उपक्रमांसंदर्भात जाणून घेतली माहिती। परभणीच्या पालम तालुक्यातील बनवस शिवारामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईमध्ये 3 हायवा आणि 46 लाखांचा मुद्देमाल जप्त। नाशिक शहरामध्ये पुन्हा वाहन टोईंग कारवाई सुरू, नो पार्किंग झोनमध्ये वाहन लावण्यास आता जप्त करण्यात येणार, तर 4 महिन्यांपासून शहरात थांबलेली होती ही टोईंग कारवाई, ती आता पुन्हा सुरू झाली आहे। इंग्रजीच्या पेपराला कॉपी केल्याप्रकरणी 6 विद्यार्थी रस्टिकेट, तर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाची कारवाई, 482 विद्यार्थ्यांची परीक्षेला गैरहजेरी। सोलापूरच्या आळजापूरमधील सरपंच संतोष रोडेंनी आमदार नारायण पाटलांसमोर वाचला तक्रारींचा पाढा, सरपंचांकडून जलजीवन आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या कामाच्या तक्रारी। जालना जिल्ह्यामध्ये ई-केवायसी नसल्यामुळे 2,810 शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित, तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। जिल्ह्यातील 3,09,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता प्राप्त। राज्यातील प्रकल्प साठ्यात एकूण पाणीसाठा 58.68% शिल्लक, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 19% जास्तीचा पाणीसाठा। देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक ठरणार, उष्णतेच्या लाटेचा राज्याला सुद्धा फटका, फेब्रुवारीतच तापमान 38.5 अंश सेल्सिअसवर। गेल्या 2 दिवसांपासून नाशकात तापमानाचा पारा 36 अंशांवर, तर या हंगामामध्ये प्रथमच तापमानानं 36चा आकडा गाठला। आरोग्य केंद्रात उष्माघात उपचार केंद्र उभारण्यास वेग। पुणे जिल्ह्यामध्ये पारा 40च्या उंबरठ्यावर, मार्चच्या पहिल्याच दिवशी उन्हाचा तडाखा, पारा आता 39 वर पोहोचला। नागपूर महानगरपालिका 74 वर्षांची झाली, तर 54 महापौर आणि 51 आयुक्तांनी सांभाळली आतापर्यंतची महापालिकेची धुरा। नागपूर महापालिकेमध्ये आज अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जाणार। डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणामध्ये नायर रुग्णालयाचा डॉक्टर चिंग लिंग चुंग चियांग हे देखील आरोपी, तर डॉक्टरला आरोपी करण्याची सरकारी पक्षानं केली होती मागणी। अकोला, धुळे, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आता माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जानेवारीमध्ये केलेले 100% अर्ज प्रलंबित। 8 महानगरपालिका, 24 जिल्हा पोलीस अधीक्षक या स्तरावर हेच चित्र, तर सामान्य प्रशासनाचा अहवाल।
सीसीआयकडून कापूस खरेदी बंद तर कापूस खरेदी 3 मार्चपासून बंद करण्यात येत असल्याचे फलक खामगाव बाजार समितीमध्ये झळकले. शेतकऱ्यांची चिंता वाढली. 100वर घरफोड्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात नागपूर पोलिसांना यश. 350 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध. साताऱ्यातील कराड दक्षिणेमध्ये महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याचं आयोजन तर ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी घेतला महाकुंभ तीर्थदर्शनाचा हा लाभ. शासकीय योजनेच्या लाभासाठी कुणी अडवणूक करत असेल तर माझ्याकडे येऊन तक्रार करा. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचे नागरिकांना आवाहन. पुण्याच्या भोर पंचायत समिती आवारामध्ये पिंक ई रिक्षेचं प्रदर्शन. महिलांना पिंक ई रिक्षा पाहण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन. गोंदियाच्या नवेगाव बांध परिसरामध्ये बिबट्याचा वावर. बिबट्याच्या मुख्य रस्त्यावरील भ्रमंतीचा व्हिडिओ. 4 चाकी वाहन चालकाकडून कैद तर परिसरामध्ये आता सध्या भीतीचं वातावरण. काळा कोट न घालता वकिलांना 4 महिने करता येणार काम. दरवर्षीपेक्षा 15 दिवस आधीच मुभा. मात्र उन्हाळ्यात सुद्धा वकिलांकडून सर्रासपणे याचा वापर. सनसिटी ते कर्वेनगर उड्डाण पुलाचं काम संथ गतीनं. पुलाचं काम 54% पूर्ण तर कामाची मुदत याच महिन्यामध्ये संपत असल्यामुळे कामाला मुदतवाढ दिली जाणार. वांद्रे कुर्ला संकुलातील पॉट टॅक्सीच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशामध्ये सुद्धा आता पॉट टॅक्सी प्रकल्प राबवला जाणार. मेट्रो स्थानकांच्या आसपास पॉट टॅक्सी सेवा सुरू केली जाणार. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी आता महानगरपालिकेनं काढलेल्या निविदांमध्ये घोटाळ्याचा आरोप. मुंबई महानगरपालिकेनं मात्र आरोप फेटाळले. लोकशाही दिनापाठोपाठ आता म्हाडामध्ये जनता दिन. विभागीय मंडळातील मुख्य अधिकारी करणार तक्रारींचं निवारण. घाटकोपर कुर्ला परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत. पवई वेंचुरी या ठिकाणी जलवाहिनी जोडणीच्या दुरुस्तीचं काम सध्या पूर्ण. मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आउट मोहीम तर शहरामध्ये 207 ठिकाणी वाहनांची तपासणी. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलिसांचा उपक्रम. पुणे शहरातील अनेक भागामध्ये भूजल प्रदूषित तर आता सहकार नगरमध्ये काही बोअरवेलचे घेतले नमुने. पाणी प्रदूषित असल्याचं आढळलं. पुण्यासाठी 15 जुलैपर्यंत पाणी राखीव. 5.5 महिन्यांसाठी मिळणार 7.5 टीएमसी पाणी. कालवा समितीच्या बैठकीत निर्णय तर पालिकेला जादाचे 7.95 टीएमसी पाणी उचलण्याची मुभा. पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील भारतनगरमध्ये 10 ते 12 गाड्यांची तोडफोड. तोडफोडीच्या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. कर्नाटकात पोलिसाचा खून करून 11 वर्ष फरार आरोपीला पुण्यातनं अटक. फरार झाल्यानंतर आरोपीचे 2 विवाह. हडपसरच्या फुरसुंगी परिसरातनं त्याला अटक झाल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक तर मालमत्ता विरोधक पथकाची कारवाई. बीएड इलेक्टेड बीएड एमएडच्या अभ्यासक्रमांना आता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जामध्ये बदल करण्याची संधी. 3 ते 5 मार्च दरम्यान अर्जाच्या तपशिलात दुरुस्ती करता येणार. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर गुन्हे शाखेची टीम नागपूरला रवाना. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरात गुन्हा दाखल.